कान्हादेश वारकरी सेवा मंडळ तर्फे होळ येथील वारकरी दिंडीचे धुळ्यात उत्स्फूर्त स्वागत, रेनकोट, औषध किट व आरोग्य तपासणी। शिंदखेडा तालुक्यातील होळ येथील स्वर्गीय हरिभक्त पारायणचे तुळशीराम बाबा पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या सुमारे 50 वर्षांपासून पंढरपूरकडे पायी निघणाऱ्या वारकरी दिंडीचे रविवारी धुळ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले। सुमारे 110 वारकऱ्यांचा समावेश असलेल्या या दिंडीचे विविध गावांमध्ये स्वागत केले जात असून धुळ्यात कान्हादेश वारकरी सेवा मंडळ व आमदार अनुप अग्रवाल यांच्या ए.बी. फाउंडेशनच्या वतीने विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला। गल्ली क्रमांक 5 येथील कान्हादेश वारकरी सेवा मंडळाच्या कार्यालयात वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली। तसेच पावसाळ्याचा विचार करून प्रत्येक वारकऱ्याला प्लास्टिक रेनकोट, आरोग्य तपासणी करून औषधांचे किट वितरित करण्यात आले। बेटी बचाव, बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. अल्पा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यांनी वारकऱ्यांना औषध किटचेही वितरण केले। कार्यक्रमास कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचे सुधाकर भोकरे, सचिव सुनील वाघ, विश्वास प्रकाश विभांडिक, कैलास पवार, आर.जी. पाटील, धनराज माळी, विनोद पवार, अमृथे पी.एन. खैरनार, जिल्हाध्यक्ष शोभा जगताप, सुनील शिंदे, किरण भारती, यशवंत पाटील, कुमार मराठे, देविदास मराठे, बबलू पाटील, दगडू नाना, भद्रे महाराज, कांतीलाल सोनार, रवींद्र धनगर, राजू पाटील, योगीराज पाटील, सुरेश पाटील, ए.बी. फाउंडेशनचे कमलेश देवरे यांच्यासह धुळे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे अनेक पदाधिकारी व भाविक उपस्थित होते। या सेवा उपक्रमाबद्दल वारकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले। पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला। कान्हादेश वारकरी सेवा मंडळ रुग्णांच्या सेवेसाठी अत्यंत पोटतिडकीने तत्परपणे काम करणारे आदरणीय धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या ए.बी. फाउंडेशनच्या माध्यमातून आज धुळे शहरातून आणि धुळे जिल्ह्यातून पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना विविध उपयोगी वस्तूंचं वाटप करून त्यांचं आज धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जवळजवळ 27 दिवसाचा प्रवास करून ही धुळे जिल्ह्यातील सर्व वारकरी मंडळी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त जात आहे। गेल्या अनेक वर्षापासून कान्हादेश वारकरी सेवा मंडळ आणि ए.बी. फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून धुळे शहरातून जाणाऱ्या सर्व वारकरी दिंड्यांचं स्वागत करण्यात येतं। मागील वर्षापासून ए.बी. फाउंडेशनच्या सहकार्याने या सर्व वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांना लागणाऱ्या सर्व औषधोपचार या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांना तपासणी करून समजून सांगण्यात येतात आणि रस्त्यात त्यांना कुठला अपाय होऊ नये किंवा आजारी पडल्यास काहीतरी औषधांचं तातडीने उपलब्धता व्हावी म्हणून ए.बी. फाउंडेशन आणि कान्हादेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी औषधांचा पुरवठा दरवर्षी केला जातो। याही वर्षी अत्यंत मोठ्या उत्साहात या ठिकाणी दिंडींचं स्वागत करून त्यांना वैद्यकीय तपासणी करून या ठिकाणाहून निरोप देण्यात आलेला आहे। आजच्या या कार्यक्रमात शिंदखेडा तालुका, शहादा तालुका, शिरपूर तालुका, साक्री तालुक्यातली सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ए.बी. फाउंडेशनचे संचालक आदरणीय श्री कमलेश भाऊ देवरे यांच्या सर्व वैद्यकीय टीमनं आज या ठिकाणी उपस्थित राहून वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विविध औषध गोळ्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले।